नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहोत वन डे पिकनिकसाठी टोरंटो आयलँड्सला. एकदम निसर्गाच्या सानिध्यात, शांतता आणि जवळच एक बीच आणि बरोबर मुंबईचं टोस्ट सँडविच, चहा आणि शेफ करणची एक सरप्राईज डिश. आदल्या दिवशीच सगळी तयारी सुरू झाली आणि निघायच्या दिवशी सकाळीच मुंबई टोस्ट सँडविच बनवायला सुरुवात केली. इथे ब्रेड सँडविचचे प्रकार तर भरपूर मिळतात, पण आपल्या मुंबई टोस्ट सँडविचची मजाच वेगळी आहे. काकडी, बटाट्याची भाजी, बीटरूट आणि एक्स्ट्रा पुदिन्याची चटणी असं सगळं काही घेतलं. आणि टोस्ट करायचं काम शेफ करणने केलं. सगळे एकदम तयार आणि आम्ही निघालो. टोरंटो आयलँड्सला जाण्यासाठी डाऊनटाऊन जवळ असलेल्या आधी वॉटरफ्रंटला जावं लागतं आणि वॉटरफ्रंट आमच्या घरापासून 20 मिनिटांवर आहे. आणि आम्ही टर्मिनलला पोहोचलो. वेदर खूपच छान मिळालं होतं आम्हाला. गार वारा, मस्त ऊन, पिकनिकसाठी परफेक्ट. तर आम्ही आता टोरंटो आयलँड्सच्या सेंटर आयलँडला जाणार आहोत. आम्ही आज वीकडेला आलोय, म्हणजेच गुरुवारी. वाटलं नव्हतं आज पण एवढी गर्दी असेल, पण समरमध्ये इथे लोक एकही दिवस सोडत नाही फिरण्यासाठी. आमची फेरी आता आलेली आहे, गेट ओपन करतायत. सगळ्यांनाच खूप घाई होती फेरीमध्ये चढून छान जागा पकडायची. मीही लवकर पुढे गेले आणि चांगली जागा पकडली. खूप सुंदर वाटतं आणि मला तुम्हाला सगळ्यांनाही टोरंटोची स्कायलाईन दाखवायची आहे. हे सगळं बघून मला आज एकदम मुंबईच्या एलिफंटा केव्सची आठवण झाली. लहान असताना मी गेले होते, तिथे पण असंच फेरीने जावं लागतं. आणि आम्ही निघालो. जसं जसं आपण लांब जाऊ तसा तसा सीएन टॉवर दिसायला लागेल आणि ही स्कायलाईन अजूनच सुंदर दिसेल. या वॉटरफ्रंटच्या शेजारी एक लहानसं एअरपोर्ट पण आहे. त्याचं नाव बिली बिशप एअरपोर्ट. आणि हे एअरपोर्ट पाण्याजवळ आहे, म्हणून इथे सी प्लेन असतात आणि हे प्लेन थेट पाण्यावर पण उतरू शकतं. इथून कॅनडा आणि अमेरिकेच्या प्रायव्हेट आणि रिजनल फ्लाईट सुटतात. आणि हे सुंदर विमानांचं लँडिंग बघता बघता 15 मिनिटात सेंटर आयलँड आलं. या मॅप वरून कळतंय की टोरंटो आयलँड किती मोठं आहे. हा एक डॉक आहे जिथे आम्ही आलो आणि हा सीएन टॉवर जिथून आम्ही आमची फेरी पकडली. आल्यावर समोरच आईस्क्रीमची गाडी होती आणि सगळ्यांना आईस्क्रीम खावंसं वाटलं. प्रत्येकाने सांगा आतापर्यंत कसं वाटलं. आणि आता भूक लागली आहे, बसायचंय की चालायचंय. वाजलेत आता 5.
म्हणजे आता जसं काहीतरी शेवपुरी भेळपुरी खायची वेळ झालेली आहे असं वाटतं. पण आम्ही शेवपुरी आणलेली नाही, आम्ही सँडविच आणलेली. मग शेवपुरी भेळपुरी काय ती भेळ आहे ना, पण सुकी भेळ आणलेली. हा, मग सुकी भेळ खायची वेळ झालेली आहे आता थोडीफार. आणि नंतर एक गरम गरम चहा आणि मग सँडविच आणि बिअर आणि कोल्ड्रिंक. बिअर नॉट अलाउड. सेन्सॉर सेन्सॉर सेन्सॉर. तुमचं काय मत आहे? आम्ही पण इथे मस्तपैकी फाउंटन जवळ बसलेलो आहे आणि फाउंटन जवळ बसलेलो आहे आणि आस्वाद घेतोय निसर्गाचा. सुंदर हवा आहे, क्लायमेट खूप छान आहे. आता करण साहेब, मला जास्त प्लॅन करायचं नाही वाटत. आता थोड्या वेळाने मला चहा कॉफी प्यावीशी वाटेल, तर आम्ही मस्तपैकी कुठेतरी बसू. आम्ही मस्त घरून चहा आणलेला आहे, जरा चहा पिऊ आणि नंतर एक स्पेशल सरप्राईज आहे जे नॉर्मली आपल्या पिकनिक्समध्ये नसतं, तर ते आम्ही तुम्हाला दाखवू. ते थोडं इथली प्रत्येक गोष्ट बघून खूप छान वाटतं. जसा की हा लेक आणि त्याच्या पाण्याची पारदर्शकता खूप सुंदर. तर आम्ही आता चालत चालत इथे समोर त्या झाडांजवळ जाणार आहोत. लेकच्या अजून जवळ आलोय. छान वाटतंय. निसर्गात आल्यावर नेहमीच आपण एकदम असे रिफ्रेश होतो. मला इकडे परत परत यावंसं वाटतं, एवढं हे सुंदर आहे. हिरवीगार झाडं, थंड वारा आणि पक्ष्यांचा सुंदर आवाज येतोय तुम्हाला. आता या झाडामधून बघ, खरे शॉट तर मीच देतो तुला. तर फायनली आम्हाला एक छानसा बेंच मिळाला आहे आणि व्ह्यू पण छान आहे. समोरच बीच आहे आणि चहाची वेळ झाली आहे. सगळ्यांना आता चहा पाहिजे. थर्मासमध्ये एकदम गरम राहतो चहा. चार कप बस का? 5 काढ त्यांना बोल. चहा बनवला, एक नंबरच चहा बनवला. मस्त चहा. चहा अजूनही गरम राहिलाय. सुंदर गरम राहील. मेड इन इंडिया. कुकरचा आवाज येतोय तो आमचा नाहीये, बाजूचा. या 4 प्रकारच्या सायकल तुम्ही रेंटवर घेऊ शकता 1 तासासाठी, किंवा त्याच्याही वरती पण पैसे वाढत जातील. तर आम्हाला ही घ्यायची होती, पण आम्हाला वेळ झाला. ती 6 वाजेपर्यंतच असते. पण दुसऱ्या पण सायकल असतात ज्या फक्त तुम्हाला $1 मिळतात. आता आम्ही बाजूलाच असलेल्या बीचवर चाललोय. एकाच ठिकाणी खूप काही गोष्टी आहेत एक्सप्लोर करायला. जरा वेळ गाणी ऐकली, पण अगदी आम्हाला ऐकू येईल एवढ्याच आवाजात. आराम झाला आणि हळूहळू जसजशी संध्याकाळ होत गेली
चंद्रही यायला लागला. तर आम्ही आता जेवायला घेतोय आणि आम्ही 2 प्रकारच्या गोष्टी आज आणल्या आहेत. मुंबईचं टोस्ट सँडविच आणि दुसरं जे आहे ते टोरंटोमध्ये फेमस आहे. त्याचं नाव आपल्याला शेफ करण सांगतील. आम्ही बनवणार आहोत ग्वाकामोले आणि चिप्स. कोथिंबीर आणि बापरे, कोथिंबीर आणि मिरची. टोमॅटो टाकूया आणि आता लिंबू पिळूया. याला सर्विंग करूया आपण आता. याची छानसे आम्ही एक स्पेशल ही पूजाची फेवरेट प्लेट आणली जी अवोकाडो सारखीच आहे दिसायला. कापलेला अवोकाडो. ही आमची स्पेशल क्वाक अँड चिप्सची प्लेट आहे. त्याच्यामध्ये ग्वाकामोले सगळं प्लेट केलेलं आहे. सो हे आहेत टोर्टिया चिप्स. वाव. आणि आता घरी बनवून आणलेलं सँडविच पण टेस्ट करणार आहे. एक नंबर. किती सुंदर आहे. भाजी, बीटरूट, लेयर्स, आणखीन चटणी. तोंडाला पाणी सुटलं. भूक लागली. आणि टोरंटोची कबुतरं खायला आलेली आहेत. अशा प्रकारे आमची वन डे पिकनिक झाली आणि आम्ही घरी निघालो. पूजाला ह्याच्यासाठी खूप जास्त क्रेडिट देत आहोत. का? पूजाने सगळं खूप छानपैकी प्लॅन केलं, छानपैकी पॅक केलं, छानपैकी अरेंज केलं कालपासून. सो दॅट आजची आमची वन डे इव्हनिंग पिकनिक खूप सक्सेसफुल झाली. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं सगळं. आणि येऊ परत एकदा आम्ही असंच आयलंडला. काहीतरी अजून तुम्हाला वेगळं दाखवू त्यावेळेला. थोडे वेगळे एक्सपिरियन्सेस, थोडे वेगळ्या ठिकाणं पण दाखवतो. कारण जसं आम्ही सुरुवातीला बोललो तसं आयलंड हे खूप मोठी जागा आहे. आज आम्ही अगदी रिलॅक्सेशनसाठी आलेलो. नेक्स्ट टाइम थोडे ॲक्टिव्हिटीजसाठी येऊ आणि त्यावेळेला परत एकदा तुम्हाला आमचा ब्लॉग बघायला आवडेल. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, झालेला कचरा डस्टबिनमध्ये टाकला. निसर्ग तर सुंदर असतोच, पण आपण पण त्याची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. रात्रीचे 8:45 झालेत आणि अजून सुद्धा एवढा उजेड आहे. जस्ट सनसेट झालाय आणि थंडी पण वाढली आहे. सगळीकडे शांतता झाली आहे कारण लोक घरी जायला निघाली आहेत. आमची फेरी 10 वाजता आहे आता. आणि परत एकदा मी तुम्हाला स्कायलाईन दाखवणार आहे, पण आता रात्रीच्या वेळची. फेरीमध्ये बसलोय आणि समोर सुंदर टोरंटोची स्कायलाईन दिसतीये. तुम्हाला दाखवते. सुंदर. आणि आमचं टर्मिनल आलं आणि टोरंटो सिटीला परतलो. तर कसा वाटला तुम्हाला हा आमचा निसर्गमय व्लॉग हे नक्की सांगा, कमेंट करा. आणि हो, तुम्हाला अजून काय बघायला आवडेल तेही सांगा. तसंच पूजा विथ करणला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच.